नमस्कार शेतकरी परिवार, मी केतन माशाळकर आपला स्वागत करतो माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज दिनांक 19 जानेवारी आणि पहिल्यांदा ज्याही शेतकऱ्यांना माल विक्री करायचा आहे तुम्ही मला संपर्क करू शकता. आम्ही तुमच्या मालाचे चांगले निलाव काढून तुम्हाला रोकपट्टी देऊ. और जो भी व्यापारी को दुबई, श्रीलंका और बांग्लादेश में ट्रेड करना है और मेरे से प्याज खरीदी करना है, आप मुझसे संपर्क कर सकते हैं. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सोलापूर बाजार येथील काय परिस्थिती आहे आणि जे पण बांगलादेशचं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलो की बांगलादेशचं निर्यात आता बंद होणार आहे, तसं आता बंद झालंय. तर त्याच्यामुळं सोलापूर व जे पण महाराष्ट्राचे बाजार आहेत त्याच्यावर कसा परिणाम झालाय हे मी सांगणार आहे. खूप दिवस झालं माझे व्हिडिओ अपलोड होत नाहीत. त्याचं कारण म्हणजे असं नवीन कांद्याच्या संदर्भात काय नवीन अपडेट आलेले नाहीत. त्यामुळं मी व्हिडिओ थोडं लेट होत आहेत अपलोड करायला. मी व्ह्यूसाठी व्हिडिओ बनवत नाही. जर महत्वाची बातमी वाटली तर मी व्हिडिओ अपलोड करतो. पण तुम्हाला जर दररोज जे बाजारभाव आहे ते जाणून घ्यायचं असलं तर मला कमेंटमध्ये एकदा सांगा की तुमचे व्हिडिओ दररोज अपलोड करा, असं कमेंट करा. मी तुमच्यासाठी दररोज व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेन. तर पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर माशाळकर ऑनियन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. थोड्या दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पडळकर साहेब आमच्या घरी आलेले होते. आम्ही त्यांचा स्वागत सत्कार केलेला होता. तर त्यांनाही मी हे जे पण कांद्या संदर्भात जे शेतकऱ्यांना त्रास होत आहे मी त्यांना व्यक्त केलो. त्यांना जे पण प्रॉब्लेम आहेत त्यांना सांगितलं की बाजारभाव खूप डाऊन झालेला आहे, म्हणजे आवक पण नियंत्रित नाही आणि रेट पण स्थिर नाहीत. पूर्ण महाराष्ट्र लेवलला सर्व शेतकऱ्यांना खूप त्रास होत आहे. त्या गोष्टीचं मी त्यांना असं प्रॉब्लेम सांगितल्यानंतर त्यांनी म्हणजे मला धीर दिले. त्यांनी म्हणले ह्या गोष्टीवर मी विचार करतो आणि काय होईल आपण चर्चा करूया, मी तुम्हाला कळवतो, असं म्हणून मला त्यांनी सांगितले. आता जे पण बांगलादेशचा अपडेट आहे तुम्हाला सांगतो मी. बांगलादेशमध्ये आता निर्यात बंद झालेला आहे. मी थोड्या दिवसापूर्वी व्हिडिओ बनवलो होतो. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही वाटलंच ते पहा. त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बांगलादेशचं जे पण निर्यात आहे थोड्या दिवसामध्ये बंद होणार आहे. तर आता बंद झालंय. मग त्याचं तुम्हाला कारण सांगतो का, तर जे पण त्यांचं नवीन उत्पादन आहे ते फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार होतं. ते जे व्यापारी आहेत त्यांनी पण सांगितलेले होते, मी पण सांगितलं तुम्हाला. पण जे 15 तारखेपासून 5-6 दिवस झाले नवीन माल बांगलादेशच्या मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेला आहे. भले ते क्वालिटी कमी आहे, क्वालिटी माल याला फेब्रुवारी लागेल. त्यामुळं त्यांनी 15 जानेवारीच्या पूर्वीच त्यांनी आयपी द्यायचं बंद केले आणि पूर्ण निर्यात आता स्टॉप झालेली आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. आणि त्याचा परिणाम म्हणजे जे पण महाराष्ट्राचे मार्केट आहे तिथं 10 दिवस झालं मार्केट खूप डाऊन आहे. तुम्ही आता गेले 2 आठवडे तुम्ही पाहिलं असताल की मार्केट खूप म्हणजे कमी गेलेले आहे. 2-4 रुपये डाऊन झालेले आहे, तुम्ही पण पाहिलं असताल. आणि सोलापूर मार्केट पण जे 23-24 रुपये जात होतं ते आता 20 रुपयाच्या आत आलेलं होतं 2 आठवडे. तर आता परत परिस्थिती जरा बरी झालेली आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतो मी. तर जे आता बांगलादेशचं जे पण रेट आहे ते पण सांगतो तुम्हाला. 40 रुपये ते 50, 51, 52 असं बांगलादेशी टाका असं रेट चालू आहे. तेच खूप कमी आहे. बाजारभाव काय म्हणजे खूप डाऊन झालेला आहे तिथलं पण. आणि त्याचा परिणाम आपल्या भारताच्या मार्केटवर पण तुम्ही पाहू शकता. तर आता हे बांगलादेशचं अपडेट एवढंच होतं. आता 15 दिवसामध्ये बाजारभाव कसा राहतील त्याचा अंदाज मी तुम्हाला सांगतो. आता गेल्या 1-2 आठवडे तुम्ही बाजारभाव पाहिला असताल खूप डाऊन झालेले होते. जे पण महाराष्ट्र लेवलचे तुम्ही बाजारभाव पाहिलात ते 2-3 रुपयानं डाऊन झालेले होते. सोलापूर मार्केटमध्ये पण 23-24 जे पण डिसेंबर महिन्यामध्ये जात होतं ते आता 20 रुपयाच्या आत जात होतं. जे पण जानेवारी पहिला दुसरा आठवडा होतं तुम्ही पाहिलात. तर त्याचं कारण म्हणजे बांगलादेशचं अचानक म्हणजे निर्यात बंद होणं, परत बाजारमध्ये आवक वाढणं. आवक तुम्हाला सांगतो 500, 600, 700 गाडी, 800 गाडीपर्यंत सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेली होती. दुसरे जे पण लासलगाव मार्केट किंवा पिंपळगाव मार्केट जेवढे पण मोठे मार्केट आहेत त्या सर्व मार्केटमध्ये 500 गाडीच्या वर आवक झालेली आहे, तुम्ही पाहिला असताल. त्यामुळं रेट कमी झालेले आहेत, 2-4 रुपये डाऊन झालेले आहेत. तर आता तुम्हाला सांगतो, आता हळूहळू जसं जसं संक्रांत आणि दरवर्षीचं ते पॅटर्न आहे,
तुम्ही जर पहिला असाल, जर वर्षीचा एक पॅटर्न आहे, संक्रांतीच्या टाइमला, संक्रांतीच्या पिरियडमध्ये मार्केट रिव्हर्स होतो 100%. आणि त्याचं कारण व्यापारी त्यांच्या गावाला, जे पोंगल सण असतं त्यांचं, जे साऊथचे पण व्यापारी आहेत त्यांनी गावाकडे जाते, त्यामुळे ट्रान्सपोर्ट आणि मागणी थोडी कमी झालेली असते आणि त्यामुळं बाजारभाव 1-2 रुपये डाऊन होतेत. ह्या वर्षी खूप डाऊन झालेत, असं व्हायची गरज नव्हती आणि खूप शेतकऱ्यांचं नुकसान पण झालेलं आहे. तर आज तुम्हाला सांगतो, 15 दिवसामध्ये जरा परिस्थिती सुधारण्याची लक्षण आता आहेत, कारण आवक स्थिर होण्याची शक्यता आहे. जे 500-600 गाडी जात होता आवक, आता 400 गाडीच्या आत डेली चालू आहे. 1-2 दिवस फक्त आवक 400 गाडी 450 गाडीपर्यंत जाऊन येईल, पण आता 400 गाडीच्या आतच आवक व्यवस्थित राहील, जे पण जानेवारी 15 दिवस आहेत. जर 300 गाडीच्या आत आवक राहिली तर 22, 23, 24 रुपये हे जाण्याची शक्यता आहे. जर आवक 400 गाडीच्या आत राहिली तर 20-21 रुपयापर्यंत बाजारभाव, आता पण तुम्ही पहिला असाल, आजचा पण बाजारभाव हायेस्ट 21 रुपयापर्यंत गेलेला आहे. 1-2 लॉट गेलेले आहेत. तर जर आवक 300 गाडीच्या आत आली तर 23-24 रुपयापर्यंत बाजारभाव जाऊ शकतोय. म्हणजे पॉझिटिव्ह न्यूज आहे, पॉझिटिव्ह मार्केटमध्ये कंडिशन आहेत. आता खूप दिवस झाला व्हिडिओ तर अपलोड करत नाही, व्हिडिओ मधनं तर मार्गदर्शन होत नाही, पण मी कॉलद्वारे खूप शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. मार्केटमध्ये माल कधी आणायचं, कधी विक्री करायचं हे मी कॉलद्वारे सांगत आहे. कमीत कमी 60 ते 70 शेतकरी मला हे 10-15 दिवसामध्ये कॉलद्वारे मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांनी विचारत आहेत कसं माल विक्री करू द्या, कधी मार्केटमध्ये नेऊ द्या, कधी माल चे रेट वाढतील, कधी बाजारभाव टाईट होतील, मी हे त्यांना सांगत आलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, एक आठवडा तुम्ही मार्केटमध्ये माल नेऊ नका, गॅप करा, कारण आवक खूप वाढलेली होती आणि बाजारभाव खूप डाऊन झालेले होते. 16, 17, 18 रुपयापर्यंत हायेस्ट बाजारभाव होतं. तर आता जर आवक तुम्ही परत वाढल्यानंतर परत रेट आणि बाजारभाव परत डाऊन येतील, तर तुम्ही आवकवर लक्ष द्या. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही आवक जेवढं होईल तेवढं कमी ठेवा. आता जे सोलापूर बाजारचा अपडेट आहे तुम्ही जाणून घ्या. आज सोलापूर बाजारमध्ये एकूण 390 ते 400 गाडीची आवक झालेली आहे. 400 गाडीच्या आतच आवक झालेली आहे. तर टोटल जे नवीन माल आहे ते 360 हून अधिक आवक झालेली आहे मार्केटमध्ये. जे डॉलर साईज आहे, जे बिग साईज आहे ते 16 ते 18 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. जे मुकल साईज आहे 13 ते 15 रुपये, जे मीडियम साईज आहे 10 ते 12 रुपये, जे गोल्टा साईज आहे 8 ते 10 रुपये, जे गोल्टी साईज आहे 6 ते 8 रुपये. हे सर्व मी तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे कांद्याचे रेट सांगत आहे, ड्राय क्वालिटी कांद्याचे. आणि जे डॅमेज क्वालिटी कांदा आहे त्याचं 1 रुपये ते 5 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता नवीन कांद्याचं. जे ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे, म्हणजे थोडं डागलेलं किंवा वल्ला कच्चा माल असलेलं, नासलेलं माल, हे ॲव्हरेज क्वालिटी किंवा फकडी माल म्हणा, हे 5 रुपये ते 10 रुपये हे बाजारभाव तुम्ही पाहू शकता. जे सुपर क्वालिटी माल आहे, आज सोलापूर बाजारमध्ये 18 ते 21 रुपये तुम्ही 1-2 लॉट गेलेले पाहू शकता. आणि हे फक्त आवक कमी झालेलं आहे, त्यामुळे 20 रुपये 21 रुपये जात आहे. अजून जर मार्केटमध्ये आवक कमी झाली तर बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे आणि थोड्या दिवसामध्ये एकदा सण झाल्यानंतर मागणी पण वाढण्याची शक्यता आहे. तर आता जे जुना कांदा आहे त्याचा तुम्ही बाजारभाव जाणून घ्या. तुम्हाला जुना कांदाचा बाजारभाव सांगतो. जुना कांदा पण अजून मार्केटमध्ये येत आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जुना कांदा दिवाळीच्या आधी किंवा डिसेंबर महिन्याच्या आधी संपायला पाहिजे. हे अजून हे कांदा शिल्लक आहे, त्यामुळं नवीन माल जे पण येत आहे मार्केटमध्ये त्याच्यावर त्याचा परिणाम पडत आहे. तर जे जुना माल आहे 20 ते 25 गाडीपर्यंत अजून कांदा येत आहे मार्केटमध्ये. जे जुना कांदा आहे त्याचा बाजारभाव तुम्ही जाणून घ्या. डॉलर साईज 14 रुपये ते 16 रुपये, जे मुक्कल साईज आहे 11 रुपये ते 13 रुपये, मीडियम साईज 7 रुपये ते 10 रुपये आणि गोल्टा साईज 4 रुपये ते 6 रुपये. आता गोल्टा साईज आता शक्यतो कमी येत आहे. मीडियम आणि डॉलर साईज, मीडियम मुक्कल डॉलर साईज हे फक्त मार्केटमध्ये येत आहेत. जे आता डॅमेज क्वालिटी आहे ते पण तुम्हाला सांगतो 1 रुपये 2 रुपये 4 रुपयेपर्यंत बाजारभाव आहेत. आणि जे ॲव्हरेज क्वालिटी आहे 4 रुपयापासून 8 रुपये, आणि जे सुपर क्वालिटी माल आहे 14 रुपये ते 16 रुपये तुम्ही बाजारभाव पाहू शकता. तर एवढंच अपडेट होतं. सोलापूर बाजार येथील व इतर देशातील माहिती जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत राहा. सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर माशाळकर ऑनलाईन ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.